नमस्कार मंडळी, आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण चाललेलो आहोत रांजणगड किल्ला बघण्यासाठी। तर हा किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव या ठिकाणी। ॲक्च्युली आपण इगतपुरी साईडने चाललोय, कारण की इकडनं थोडासा सोपा रस्ता आहे आणि तो जो किल्ला आहे इतका प्रचलित नाही आहे आणि बघण्यासारखे तिथे पाहिजे तसे अवशेष पण नाही आहे, पण त्याची ट्रेकिंग खूप जबरदस्त आहे। बरेच ट्रेकर्स मंडळी तिथे व्हिजिट करतात, कारण की वरती ना म्हणजे त्या किल्ल्याचा आकार रांजणसारखाच आहे, म्हणून त्याला रांजणगड म्हणतात। वरती एक खूप छोटासा असा भाग आहे आणि खूप उंच आहे, त्यावर उभं राहिल्यानंतर पूर्ण 360 डिग्री पॅनोरामिक व्ह्यू दिसतो। त्यामुळे सध्या तो किल्ला प्रचलित होत आहे, म्हणजे फारसे अवशेष नाही त्यावर, पण तरी तिथे आपण सहजासहजी पोहोचू शकतो। तर माझ्यासोबत आहे माझे भाचे कंपनी, आता दिवाळीच्या सुट्ट्या त्यामुळे आले होते। तर हा आहे प्रणव, शुभम आणि ओम। तर आम्ही निघालेलो आहोत बाईकने, ही एक बाईक आहे आणि ती एक बाईक आहे। तर चला आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं आणि त्याचबरोबर तिथले मस्त भन्नाट असे ड्रोन शॉटसुद्धा दाखवणार आहे। रांजणगिरी किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव या गावाजवळ स्थित आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच मुळेगावपर्यंत गाडी जाते, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या गाडीने अगदी सहजपणे जाऊ शकता। नाशिकपासून हा किल्ला 30, मुंबईवरून 150 तर पुण्यावरून 220 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड आणि इगतपुरी आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अचूक गुगल मॅप लोकेशन सुद्धा दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पोहोचायला मदत मिळेल। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत रांजणगडच्या पायथ्याशी, म्हणजेच मुळेगावमध्ये। गाव मागेच आहे, मेन गाव जे गावठाण आहे ते मागे आहे आणि बघू शकता हाच आहे रांजणगड किल्ला। खूप मोठा बुरुज आहे आणि वरतीच या किल्ल्याला ज्याच्यामुळे नाव पडलेलं आहे रांजणासारखा एक आकार आहे, त्याच्यावर गेल्यानंतर मग आपल्याला पूर्ण 360 व्ह्यू घ्यायचा आहे। तोच या किल्ल्याचा लास्ट पॉईंट असणार आहे। पण नजारा बघू शकता आजूबाजूचा खूप जबरदस्त आहे, सगळीकडे हिरवळ आहे, कारण की नुकताच पावसाळा संपलेला आहे। इथे 2-4 घरं आहेत, इथेच आपण आपली बाईक पार्क करतोय, म्हणजे सेफ राहील। आणि इथूनच आपल्याला हे बघा इथे काहीतरी फार्म आहे की काय माहीत नाही, त्याच्या पाठीमागूनच आपल्याला असं ट्रेक करून पूर्ण असा खडतर रस्त्याने जायचं आहे। तर बघू शकता आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे। तर असा ओबडधोबड रस्ता आहे, प्रॉपर रस्ता नसणार आहे। असा शेतातून जाऊन मग आपल्याला एक छोटासा धबधबा आहे, त्याच्या सहारे आपल्याला जायचं आहे। आणि बघू शकता सगळेजण चाललो आहे आता मस्त। असे ऑफबीट किल्ले असले का मजा येते ट्रेकिंगला, कारण की प्रॉपर रस्ता भेटत नाही, तर रस्ता शोधतच आपल्याला वर जावं लागतं। बघा आता शेतातून आपण थोडंसं वर आलोय आणि आता असा जंगलासारखा रस्ता लागलाय, पूर्ण अशी घडीची वाट आहे आणि त्या मार्गे आपल्याला त्या बुरुजावर चढायचं आहे। तसं वाटतं इथून खूप सोपा, पण सोपा नसणार आहे, कारण की प्रॉपर रस्ता नाही आहे। वाटलं तितका सोपा नाही आहे खरंच रस्ता। बघू शकता पूर्ण चिखलाचा रस्ता आहे, कारण की नुकताच आता पाऊस झालेला आहे। हे बघा पूर्ण चिखल आहे। तर मंडळी जवळपास अर्धा ट्रेक झालाय आपला, अर्धा तर नाही म्हणता येणार, अजून जायचं आहे। हे बघा इकडनं आलो आपण, इथं आल्यानंतर थोडासा रस्ता चांगला लागतो आणि मग परत इकडे थोडासा जंगलाचा रस्ता आहे आणि एकदा आपण वर गेलो की मग काही टेन्शन नाही। पण इथून नजारा बघू शकता खूप जबरदस्त आहे। ॲक्च्युली खरंच हा प्रॉपर ऑफ रोडिंग किल्ला आहे, म्हणजे ऑफबीट, काही प्रॉपर रस्ता वगैरे नाही। त्यामुळे जर तुम्ही ट्रेकर असाल ना, प्रॉपर म्हणजे अनुभव असेल तरच या, नाहीतर मग इथं गावामध्ये गाईडसुद्धा मिळतात। तर एखादा गाईड तुम्ही 300-400 मध्ये हायर करून त्यांनासुद्धा वर आणू शकता। मंडळी ही जी ट्रेकिंग आहे ती खूप खतरनाक आहे बरं का। बघा आम्ही अशा पॅचवर उभे आहोत, इथं थोडंसं सुरक्षित आहे, पण रस्ता बघू शकता। हे बघा आम्ही इकडनं आलो, पूर्ण अशी खडी चढाई होती आणि खतरनाक होता, खूप स्लिपरी आहे। आम्ही 4 जण आहे म्हणून एकमेकांची साथ घेत आम्ही चाललोय। पण आता बघा आपल्याला जायचं आहे हा जो रांजणसारखा वरती भाग दिसतो त्याच्यावर, पण आता इकडून जाणं थोडंसं रिस्की आहे, त्यामुळे आपण असं वर चाललोय आणि वरतून आपण वाट बघू, म्हणजे रस्ता बघू बा कुठं जायचं आहे। मध्ये ना इतका डेंजर पॅच होता म्हणून शूट नाही करता आलं, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं आम्ही कसं चढलो, आणि मध्येच पाऊस पण आला होता। तर फायनली मंडळी हार्डकोर असा ट्रेक करून आपण येऊन पोहोचलेलो आहोत रांजणगड किल्ल्यावर, म्हणजे टॉपला आलोय आपण। हे बघा इकडे मेन किल्ला आहे, म्हणजे बुरुज आहे पूर्ण सपाट, आणि ज्यावरून याला नाव पडलेलं आहे रांजणगड, हे बघा हा रांजणसारखा आकार आहे। इथे टॉपला जाता येतं वर, तिथे वर गेल्यानंतर पूर्ण असा पॅनोरामिक व्ह्यू दिसतो आहे बघा। इकडे पूर्ण सह्याद्री डोंगर रांग आहे
इकडे पण पूर्ण सह्याद्री डोंगर रांग आहे. तिकडे कळसूबाई वगैरे, आलन मलन कुदन सगळे किल्ले आहेत. खूप इतका जबरदस्त नजारा दिसतोय ना, मला असं झालं कधी मी ड्रोन फ्लाय करेल आणि तुम्हाला तो नजारा दाखवल. पण खूप अवघड ट्रेक आहे बरं का, मीडियम दर्जाचा पण नाही म्हणू शकत आपण. हार्डकोर ट्रेकिंग आहे प्रॉपर. आम्ही इथं येईपर्यंतच आमची हालत खराब झाली, कारण की हे बघा इकडे पूर्ण खोलदरी आहे आणि पूर्ण असं कडेकडेने यायचं आहे. आम्ही एकमेकांचा हात धरतच आलो, त्यामुळे एकट्यात करण्याचा विचार चुकून पण करू नका. नाही तर तुम्ही अर्ध्या रस्त्यात जर अडकले ना, तुम्ही खाली जाऊ शकत ना, वर येऊ शकत, अशी पण काही सिच्युएशन आहे मध्ये. तर फायनली मंडळी, हार्डकोर ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत रांजणगड किल्ल्याच्या, म्हणजे ज्या ठिकाणी रांजण गड असं नाव पडलेलं आहे त्या बुरुजावर. हे बघा पूर्ण असा पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो इथे, पूर्ण 360 सगळीकडून असा डोंगर रांग आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात प्रॉपर दिसणार नाही, पण ड्रोन फ्लाय केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल. आणि खूप जबरदस्त आहे बघा, खाली चारी साईडला पूर्ण असं खोल आहे. आणि फक्त एवढाच हा पॅच आहे, इथं हार्डली 10-15 जण इथे स्टेबल उभे राहू शकता, असा हा पॅच आहे. आणि त्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे बुरुजावर. तसं इथे जाणं पण थोडंसं अवघड आहे बघा, रस्ता खतरनाक आहे आणि तिकडे झेंडा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मग आपला ब्लॉग समाप्त होईल. पण आता ऑलरेडी 4 वाजत आलेले आहे आणि सूर्य पण आता मावळायच्याच दिशेने चालला आहे. तर लवकर इथे ड्रोन शॉट घेऊ आणि पुढे जाऊ. खतरनाक आहे, खूप मजा आली. नक्की या, जर तुम्हाला हार्डकोर ट्रेकिंग आणि थ्रिलिंग ट्रेकिंगची आवड असेल तर या ठिकाणी तुम्ही आलंच पाहिजे. तर चला आता एन्जॉय करा ड्रोन शॉट्स. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत उभा असलेला रांजणगिरी किल्ला एकेकाळी एक जागरूक पहारेकरी होता. हा किल्ला जरी आकाराने लहान असला तरी त्याचा इतिहास मात्र मोठा रोचक असेल. नाशिक प्राचीन काळापासूनच व्यापारी केंद्र म्हणून ओळखलं जातं. त्या काळी डहाणू बंदरातून निघालेला माल जव्हार, गोंडाघाट, आंबोली घाट, त्र्यंबक मार्गे नाशिकपर्यंत पोहोचत असे. या व्यापारी मार्गाचं रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले उभारले गेले. हरिहरगड, भास्करगड, अंजिनेरी, हर्षगड, बहुला आणि याच मालिकेतील एक किल्ला म्हणजेच रांजणगिरी. रांजणगिरी नावामागे एक मजेशीर गोष्ट आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला असलेली उंच सुळका रांजणसारखी दिसते, म्हणूनच लोकांनी या गडाला प्रेमाने रांजणगिरी असं नाव दिलं आहे. पण त्या काळी या किल्ल्याचं नाव वेगळं असण्याची शक्यता आहे. काळाच्या ओघात या किल्ल्याची बरीच रचना उद्ध्वस्त झाली आहे. आज प्रवेशद्वार, बुरुज, तटबंदी यापैकी काहीच शाबूत नाही. पण डोंगराच्या माथ्यावर उभ्या असलेल्या 2 पाण्याच्या टाक्या आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या आजही त्या काळाची साक्ष देताना दिसतात. तर मंडळी बघू शकता, आता आपण त्या बुरुजावरून इकडे आलोय आणि आता मेन पठाराची चढाई आपण सुरू केली आहे. तर बघू शकता असा इन्क्लाइन रस्ता आहे. तर मजा येत आहे. थोडंसं वर आलोय आणि हा पूर्ण असा इन्क्लाइन रस्ता आहे. असा दगडाला धरूनच जावं लागेल. तर बघू शकता दोन्ही साईडनी खोलदरी आहे, पण आपल्याला असं क्लाइम्बिंग करायचं आहे. हे बघा आता प्रॉपर पठारावर पोहोचलेलो आहोत आणि हे बघा इथे आता पायऱ्या सुरू झाल्या. याच्यावरूनच लक्षात येतंय की हा तेव्हा महत्त्वाचा किल्ला असेल. आणि आपण इकडनं आलो आणि आपण इथे होतोय बघा या बुरुजावर. ॲक्च्युली संध्याकाळचे 4:30 वाजलेले, तरी पण आम्ही इथेच आहे. पण उतरायला काय एवढा वेळ लागत नाही. तसं उतरणं सुद्धा रिस्कच आहे बरं का थोडंसं. आता हे बघा इथे असा रस्ता सुरू झाला. हे बघा थोडंसं वर आल्यानंतर इथे सगळ्यात पहिले आपल्याला एक प्राचीन पाण्याची टाकी दिसते, पण आता त्यात पाणी साठा नाही आहे आणि पूर्ण असं खंडर झालेलं आहे बघा. पाणी साचायला सुद्धा जागा नाही. पण अवशेषावरून दिसून येतं लगेच की पाण्याचं टाकं आहे. पाठीमागे तुम्हाला पूर्ण डोंगर रांग दिसते. इथून तिकडे खूप शेवटला जी डोंगर रांग दिसते ना, ती कळसूबाई रेंज आहे. आलन मलन कुदन, हरिश्चंद्रगड, कळसूबाई आणि इकडे आहे टाकेद वगैरे. आणि तिकडे पूर्ण सिन्नरची रेंज आहे. आणि इकडे पाठीमागे ही त्र्यंबकेश्वरची लाईन आहे. इकडे पाठीमागे अंजिनेरी आहे, त्याचबरोबर ब्रह्मगिरी आणि दुर्ग भांडार. म्हणजे आपण सेंटर पॉईंटमध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकच्या मध्यभागी, पण हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातच येतं. तर हे बघा आता थोडंसं पुढे आल्यानंतर इथे प्रॉपर पाण्याचं टाकं दिसलेलं आहे, पण त्याची साईज खूप छोटी आहे. हे बघा एवढंसंच पाण्याचं टाकं आहे आणि आता पाणीसुद्धा आहे त्यात, पिण्यायोग्य तर नाही. पण याच्यावरूनच कळतं की इथे खूप कमी सैनिक राहत असतील, कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं इकडे चारी साईडने मेन जे किल्ले आहे त्याची रेंज आहे
त्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठीच या किल्ल्याचा उपयोग होत असावा, किंवा व्यापारी मार्ग त्यावर लक्ष ठेवण्यासाठी. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत या किल्ल्याच्या अगदी शेवटच्या पॉईंटवर, म्हणजे माथ्यावर. हे बघा, याच्यावरती काहीच नाही आता, इथे झेंडा आहे, पण खाली बघू शकतात दरी. हे बघा, इकडे ना खूप खोल दरी आहे आणि इथं आता हा झेंडा हवेने पूर्ण फाटलेला आहे. पण हाच या किल्ल्याचा एंड आहे आणि इकडनं पण तुम्ही उतरू शकता आणि इकडनं आपण आलो तर इकडनं पण उतरू शकतो. तर आता आम्ही हेच डोकं लावतोय नक्की उतरायचं कुठून, कारण जसं आपण चढत आलो ना वर, तो मार्गच खतरनाक होता थोडा. तिथून उतरणं तर इम्पॉसिबल आहे, घसरत जावं लागेल. आणि आता अंधार पण पडायला लागलेला आहे, पावसाचं पण वातावरण झालं. तर आता इकडनं आपण उतरण्याचा मार्ग शोधू, कारण की आपण गाड्या तिकडे लावलेल्या आहेत आणि आपल्याला असं उतरून लांबून जावं लागेल. आता पर्यायच नाही, पण मजा आली खूप. फक्त थोडंसं खाण्यापिण्याच्या वस्तू आणायला पाहिजे होत्या आम्हाला वाटलं काही एवढं रिस्की नसेल, पण आता भूक पण लागली. खाली गेल्यावर पहिले आपल्याला जेवण करायचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे रांजणगडचा ट्रेक आपण कंप्लीट केलेला आहे आणि आता सायंकाळ झाली, तर आता परतीची वेळ झालेली आहे. आय होप की तुम्हाला हा ट्रेकचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल. तसं इथे बघण्यासाठी इतकं काही नाही आहे, पण ट्रेकिंग खूप जबरदस्त आहे. जर तुम्हाला ॲडव्हेंचर ट्रेकिंग करायची असेल तर इथे नक्की या. वरती फक्त पाण्याच्या 1-2 टाक्या आहेत, त्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्यानंतर रांजणासारखा तो बुरुज आहे जिथे आपण ड्रोन शॉट्स बघितले, आणि तिकडे झेंडा आहे. आणि इथून नजारा एकदम जबरदस्त दिसतो. पण हे बघा, मागे तुम्ही बघू शकता पूर्ण माउंटेन रेंज आहे चारी साईडने, आणि खूप महत्त्वाचे जे मेन किल्ले आहेत ते इथून दिसतात. तर नक्की या इथे. फक्त येण्याचा रस्ता खूप ऑफ रोडिंग आहे, म्हणजे ट्रेकिंगचा. तर माझं सजेशन राहील की गाईड घेऊन या. खाली गावामध्ये 300-400 रुपये घेतात. आता आम्ही कसं ग्रुप होतो म्हणून आम्ही आलो. जर तुम्ही पण ग्रुपने येत असाल तर मग काही हरकत नाही. तर भाचे मंडळींना पण खूप मजा आली. कसा होता ट्रेक? खतरनाक ट्रॅक होता. रस्ता खतरनाक होता. हा, एकदम खतरनाक. काही पॅच तर खूपच खतरनाक होते. हा, काही पॅच असे की तुम्हाला एकमेकांचं म्हणजे मदत घ्यावीच लागते तिथे, त्यामुळे त्या अनुषंगानेच या. तर चला, आता भेटू कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये, आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. हा थोडासा एक नवीन ठिकाण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथे आलो आपण. जर तुम्हाला वाटत असेल की असंच काही आपण नवीन एक्सप्लोर केलं पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की कळवा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल.